काय सांगाल, आज तुमची हत्तीवरून मिरवणूक काढलेली आहे, काय भावना आहे तुमच्या? आई आजी सर्वजण मिळून तुम्ही हत्तीवरून आज साखर वाटली आमदार पडळकरांनी, तर काय भावना आहे तुमच्या? भावना तर शब्दात नाही सांगता येत, पण ही एक हत्तीवरून मिरवणूक करण्याचं एक सिम्बॉलिझम असू शकते की या येणाऱ्या पिढीसाठी एक मोटिवेशन भेटेल. आणि मला खात्री आहे मी त्यांचा एक मोटिवेशनल सोर्स बनेल. आणि या आमदार साहेबांनी जी अरेंजमेंट केली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खुश आहे आईला हत्तीवर बसायला भेटलं. त्या मातेचं जिनं काबाड कष्ट खूप केलं, तिला ते त्याचं यश भेटलेलं आहे आणि मी ते तिला यश देऊ शकलो. मी खूप समाधानी आहे. या आधी कधी हत्तीवर बसलाय का तुम्ही? पहिल्यांदा हत्तीवर बसला, अनुभव कसा होता? अनुभव छान होता आहे. मी पहिल्यांदाच बसलो आणि पण एक जबाबदारी पण होती हत्तीवर बसलेल्याची, की हत्तीवर बसलं म्हणजे फक्त सिम्बॉल नाही तर एक येणाऱ्या पिढीसाठी एक दिशादर्शकाचं काम करायचं आहे आणि ते मला कुठेतरी जाणवत होतं आणि हेच मी सांगू शकतो. खूप संघर्ष होता, या संघर्षातून तुम्हाला हे यश मिळालेलं आहे. आता तुमच्या हत्तीवरून संपूर्ण तालुक्याने मिरवणूक काढली, तर काय भावना आहे तालुक्याप्रती? मी ऋणी आहे तालुक्याचा, जे या मिरवणुकीमध्ये जे आले सगळ्यांनी उत्साहाने या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाले. पण या इथं नुसतं सहभागी होऊन नाही चालणार, पण प्रत्येकाने इथं आलेल्या एक धडा घेतला पाहिजे. आपल्या मुलांना त्यांनी शिकवलं पाहिजे, चांगलं त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर मुलगा आउट ऑफ द बॉक्स काय करत असेल तर त्याला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, हेच मी सांगू शकतो. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुम्ही अधिकारी झाला म्हणून पेठेतल्या सर्व लोकांना साखर वाटली, याबद्दल काय सांगाल? खूपच एक ॲज अ पॉलिटिकल लीडर त्यांचं काम दिशा देण्याचं आहे आणि त्यांनी हे काम माझ्या वरातीमध्ये हातीवरून काढून साखर वाटली, त्यासाठी त्यांचा मी ऋणी आहे. आणि त्यांनी पण येणाऱ्या पिढीसाठी स्पर्धा परीक्षा, पर्टिक्युलरली स्पर्धा परीक्षामध्ये जे काम करतात, अभ्यास करतात, त्यांच्यासाठी त्यांनी एक फाउंडेशन किंवा एखादी अशी चळवळ उभी करावी, जेणेकरून जसा मला त्रास झाला तसा बाकीच्यांना होऊ नये, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं, यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न करावे. हीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांना काय आव्हान कराल, जे की आज तुम्ही हत्तीवरून साखर वाटली, तर भविष्य त्यांचंही उज्ज्वल आहे, काय त्यांना सल्ला द्याल? मला सल्ला एवढाच द्यायचा आहे की तुम्ही जर व्यवस्थित या क्षेत्राकडे येणार असाल तर तुमच्याकडे एक चांगली योजना असली पाहिजे, एक चांगला मेंटॉर असला पाहिजे, एक चांगली सपोर्ट सिस्टीम पाहिजे. तुम्ही मॅक्सिमम 3 अटेम्प्ट द्या, नंतर तुम्ही प्लॅन बीकडे जावा आणि प्लॅन बी बघत बघत तुम्ही UPSC करू शकता. आणि हे एक UPSCचा एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते सोशल सर्व्हिस करण्यासाठी. जे गरीब आहेत, जे दलित, बाकीचे सगळे जे समाजातील लोअर घटक आहेत त्यांच्यासाठी काम करण्याची संधी देते. ह्याच्याहून एक कोणतंच मोठं मोटिवेशन नाही. आज आजी आली होती, आजीच्या भावना त्यावेळेस खूप अशा गगनात मावत नव्हता असा त्यांना आनंद झाला. आज त्यांनी हत्तीवर तुम्हाला बघितलं, तर त्यांच्या भावना काय होत्या? भावना नक्कीच एक आनंदित होत्या. तिच्या नातवाचं या आटपाडी तालुक्यामध्ये एवढं मोठं स्वागत आणि सत्कार होतोय ही आमच्या कुटुंबासाठी, गावासाठी एक मोठी बाब आहे आणि खरंच खूप आनंदी आहे मी. पण याचबरोबर एक जबाबदारीची एक मला जाणवते आहे जबाबदारी, की मी जसं मला लोकांनी रोल मॉडेल बनवलं तसंच मी त्याला पात्र ठरू इच्छितो आणि त्यासाठी मी काम करेल. आजीची एक प्रतिक्रिया सुद्धा व्हायरल झाली होती की माझा नातू मला लाल गाडीत नाही फिरवणार, आजीचं स्वप्न पूर्ण होणार. हो, पप्पानी तिला एकदा म्हणलं होतं की तुझा नातू लाल गाडीत फिरवेल आणि होपफुली मी आता येणाऱ्या काळामध्ये तिला फिरवेल. थँक्यू.